नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। BSc ॲग्री कॅप राऊंड 1 अलॉटमेंट लिस्ट। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना BSc ॲग्री फूड टेक्नॉलॉजी, त्यानंतर BTechसाठी, त्याच पद्धतीने बायोटेक्नॉलॉजी साठी हॉर्टिकल्चरसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे, अशा विद्यार्थ्यांची अलॉटमेंट लिस्ट ही डिक्लेअर झालेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, 16 तारखेला अलॉटमेंट लागलेली आहे आणि त्यानंतर 17, 18 आणि 19 तारखेला आपल्याला कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे। ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी 17 ते 19 तारखेच्या दरम्यान ॲडमिशन घ्यायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओद्वारे आपण 2 मिनिटात आपली अलॉटमेंट कशा पद्धतीने चेक करायची याची माहिती बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला ॲडमिशन संदर्भातील अपडेट मिळत राहतील। तर चला मित्रांनो, आता आपण या व्हिडिओद्वारे बघूया कशा पद्धतीने अलॉटमेंट चेक करायची। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी गुगल सर्च बारमध्ये MST CET 2026 असे टाईप करायचे आणि त्यानंतर इंटर द्यायचं आहे। इंटर दिल्यानंतर या ठिकाणी खाली cetcell.mahacet.org अशी आपल्याला एक टॅब दिसेल, त्या टॅबवरती आपण क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आता आपली वेबसाईट ओपन होत आहे। वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपल्या वेबसाईटच्या उजव्या बाजूला ॲडमिशन पोर्टल फॉर ॲकॅडमिक इयर 2026-27 अशी एक टॅब दिसेल, त्या टॅबवरती आपण क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपली वेबसाईट ओपन होणार आहे। तर वेबसाईट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी डाव्या बाजूला टेक्निकल एज्युकेशनमध्ये आपल्याला स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि स्क्रोल डाऊन केल्यानंतर खालच्या बाजूला आपल्याला ॲग्रिकल्चर एज्युकेशनमध्ये आपल्याला या ठिकाणी ॲग्रिकल्चर ॲडमिशनची टॅब दिसेल। ॲग्रिकल्चर अँड अलाइन कोर्सेस, त्यानंतर BSc ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, फिशरी सायन्स, फूड टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी असे सर्व ऑप्शन्स आहेत, त्यावरती आपण क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, या वेबसाईटची जी लिंक आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला कॅप राऊंड 1 अलॉटमेंट लिस्ट नोटिफिकेशनमध्ये आपल्याला कॅप राऊंड 1 अलॉटमेंट लिस्ट अशी एक टॅब दिसणार आहे। तर त्या टॅबवरती आपण क्लिक करायचं आहे। त्या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आता आपली राऊंड 1ची जी अलॉटमेंट आहे ती अलॉटमेंट लिस्ट ओपन होणार आहे। तर मित्रांनो, टोटल 710 पेजेस आहे। तर यामध्ये सर्व ज्या विद्यार्थ्यांचे नंबर लागले त्या सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी नावं आलेले आहेत। तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला फॉर्म नंबर दिलेला आहे। फॉर्म नंबर आपल्या ॲप्लिकेशन फॉर्मवरती फॉर्म नंबर दिलेला असतो, तर तो फॉर्म नंबर आपण या ठिकाणी चेक करून घ्यायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला नेम आहे, आपलं नाव ज्या पद्धत आहे, नाव, जेंडर दिलेलं आहे, कॅटेगरी, स्पेशल कॅटेगरी आहे, होम युनिव्हर्सिटी कोणती आहे, अलॉटेड कोटा, त्याच्यानंतर अलॉटेड जेंडर टाईप आहे, अलॉटेड कॅटेगरी कोणती कॅटेगरी आहे तुमची, सीट अलॉटेड झाले ते, स्पेशल कॅटेगरी, कॉलेज कोड पण आहे आपलं, कोणत्या कॉलेजला तुमचा नंबर लागला आहे, अलॉटेड युनिव्हर्सिटी आहे, तुमचा प्रेफरन्स नंबर किती नंबरचा प्रेफरन्स तुम्हाला अलॉटेड झाला आहे तो एक, आणि या ठिकाणी तुम्हाला कॉलेज नेम, समजा गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर, आणि टोटल पॉईंट्स म्हणजे तुमचा जो काही मेरिट स्कोर आहे तो स्कोर या ठिकाणी दिला आहे, समजा 119.96। तर अशा पद्धतीने, आणि त्यानंतर या ठिकाणी कोर्स, तुमचा कुठल्या कोर्सला नंबर लागला आहे, BSc हॉनर्स ॲग्रिकल्चर। तर अशा पद्धतीने सर्व इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेले आहे। तर तुम्ही हे सर्व 710 पेजेस बघण्याची तुम्हाला आवश्यकता नाही मित्रांनो। तुम्हाला फक्त जर तुमचं नाव सर्च करायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी कंट्रोल F असा ऑप्शन आहे, तो कंट्रोल F प्रेस करायचं आहे आणि त्यामध्ये तुमचं नाव सर्च करून घ्यायचं। तर या ठिकाणी कंट्रोल F केल्यानंतर अशी एक विंडो तुमची ओपन होणार आहे। त्या ओपन झालेल्या ठिकाणी तुम्हाला तुमचा फॉर्म नंबर टाकायचा आहे, तुम्हाला माहीत असेल तर, आणि समजा फॉर्म नंबर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही या ठिकाणी तुमचं नाव पण टाकू शकता। तर फॉर्म नंबर टाकल्यानंतर आपली अलॉटमेंट झालेली, त्यामुळे या ठिकाणी आपलं नाव या ठिकाणी आलेलं आहे। तर या ठिकाणी आपलं नाव, त्याच्यानंतर जेंडर, त्याच्यानंतर कॅटेगरी वगैरे, आपली युनिव्हर्सिटी कुठली आहे, त्यानंतर कुठल्या कॉलेजला नंबर लागला आहे, आपला प्रेफरन्स नंबर, कॉलेज कोड, सर्व माहिती बघून घ्यायची आहे। त्याच पद्धत मित्रांनो, फॉर्म नंबर माहीत नसेल तर तुम्ही तुमचं कंट्रोल F टाकून तुमचं नाव पण टाकू शकता तुम्ही, आणि नाव टाकून पण तुम्ही सर्च करू शकता। त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी खाली येऊन तुम्हाला जर समजा तुमचा कुठेच नंबर लागला नाही आहे
किंवा तुम्हाला दुसऱ्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे, तुमचा 2 नंबरपेक्षा खालचा प्रेफरन्स आहे, फक्त मित्रांनो यामध्ये ज्यांचा फर्स्ट प्रेफरन्स आहे त्यांचं ॲटो फ्रीज होणार आहे, त्यांना ॲडमिशन घ्यावे लागेल. आणि ज्यांचं 2 नंबरच्या खाली आहे ते पुढच्या राऊंडला जाऊ शकता. तर समजा त्यांना दुसऱ्या कॉलेजचं मेरिट बघायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी पॉईंट्समध्ये कॅटेगरी आहे, तुम्हाला माहीत कॅटेगरी बघायची आणि टोटल पॉईंट्समध्ये पॉईंट्स बघायचे. समजा या ठिकाणी SC कॅटेगरी आहे, तर SC कॅटेगरीचं पुढं तुम्हाला टोटल पॉईंट्समध्ये मेरिट दिसणार आहे. या ठिकाणी SC-BC कॅटेगरी आहे, ओपन कॅटेगरी आहे समजा, तर त्याच्या पद्धतीने तुम्ही त्या कॉलेज ते कोर्स नेमचं तुम्ही मेरिट चेक करू शकता. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला 2 मिनटात आपल्या मोबाईलमधनं आपलं अलॉटमेंट चेक करायची आहे. तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि